नागपुर शहर में पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र कुमार सिंघल की संकल्पना से ऑपरेशन यूटर्न अभियान के तहत शहर में कई जगह रात को सख्त नाकाबंदी करने के निर्देश जारी किए हैं। इसी बीच एक हैरान करने वाला मामला सामने आया है। ट्रैफिक पुलिस द्वारा जांच के लिए रोकने से संतप्त कार चालक ने पुलिस कर्मी को धारदार वस्तु से हमला करके जख्मी कर दिया। यह वारदात गणेशपेट थाने के तहत कॉटन मार्केट चौक पर हुई। पुलिस ने आरोपी शोभित प्रभाकर मेश्राम उम्र 45 वर्ष करीम लेआउट गोपाल नगर निवासी के खिलाफ मामला दर्ज किया है। 8 सितंबर की रात 2 बजे पुलिसकर्मी विजय यादव कॉटन मार्केट स्थित चौक पर नशे में ड्राइविंग करने वाले वाहन चालकों की जांच कर रहे थे। यादव को कॉटन मार्केट की दिशा से स्विफ्ट डिजायर कार क्रमांक MH31 FA 3379 तेजी से आती हुई दिखाई दी। चालक नशे में होने के संदेह में यादव ने कार को ठहरने का इशारा दिया। चालक शोभित को नजरअंदाज करके आगे बढ़ते देखकर यादव कार के सामने खड़े होकर चालक शोभित को बाहर आने का अनुरोध करने लगे। शोभित के बाहर नहीं आने पर यादव ने इग्निशन बंद करने के लिए कार के भीतर हाथ डाला। शोभित ने धारदार वस्तु से यादव के बाएं हाथ पर वार कर दिया। यादव का हाथ कार के भीतर होने के बावजूद ग्लास बंद करने का प्रयास करने लगा। यादव के साथियों ने हस्तक्षेप करके शोभित पर काबू पाया। बता दें कि आरोपी शोभित मेश्राम घटनास्थल पर और पुलिस थाने में आने के बाद पुलिस कर्मचारियों को धमकी दे रहा था और उनसे बदसलूकी कर रहा था। यहाँ तक कि उसने यह भी बोला कि तुमने मुझे पकड़ने की हिम्मत कैसे की। ट्रैफिक पुलिस कर्मी यादव की शिकायत पर गणेशपेट पुलिस ने आरोपी शोभित के खिलाफ सरकारी काम में बाधा पहुंचाने तथा धमकाने का मामला दर्ज किया है। बताया जा रहा है कि शोभित रिकवरी एजेंट का काम करता है। आगे की जांच गणेशपेट पुलिस कर रही है। 8 तारखेचे रात्री 12 ते 2 वाजताच्या दरम्यान माननीय पोलीस आयुक्त सरांच्या आदेशानुसार ऑपरेशन यू टर्न राबविण्यात येत आहे। त्या अनुषंगाने ट्रॅफिक विभाग आणि पोलीस स्टेशनमधील अंमलदार यांची संयुक्तपणे नाकाबंदी राबवून जे ड्रंक अँड ड्राईव्ह करत असतात किंवा दारू पिऊन गाडी चालवत असतात अशा व्यक्तीवर ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस करण्याबाबतचे आदेश आम्हाला प्राप्त झालेले होते। त्या अनुषंगाने कॉटन मार्केट चौक येथे माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या आदेशानुसार नाकाबंदी राबविण्यात येत होती। सदर नाकाबंदीमध्ये विजय रामानंद यादव बक्कल नंबर 6207 वय 35 वर्षे कॉटन मार्केट वाहतूक शाखा हा अंमलदार तिथे कर्तव्यावर नेमणुकीस होता। त्यांनी एक गाडी जी स्विफ्ट डिझायर कंपनीची गाडी आहे ती येताना बघितली। त्या गाडीला थांबवण्याचा इशारा केला, परंतु ती गाडी न थांबता पुढे त्यांनी गाडी दामटण्याचा प्रयत्न केला। सदर कर्मचाऱ्यांनी पळत जाऊन ती गाडी थांबविली आणि त्याला विचारलं की बाबा तुम्ही गाडी का थांबवत नाही आहे, तर मी पुढे जाऊन थांबवतो असं सांगून ते परत पुढे घेऊन जायला लागला। सदर अंमलदाराला शंका आली की तो ड्रायव्हर जो वाहन चालक जो आहे तो दारू पिऊन असण्याची शक्यता आहे, म्हणून त्यांनी त्याला गाडीचा काच खाली करायला लावला आणि गाडीचं इग्निशन बंद करायला हात टाकला असता त्यांनी अचानक काच वर चढवायला सुरुवात केली। त्यामुळे वाहतूक अंमलदार विजय यादव यांच्या हाताला इजा सुद्धा झालेली आहे। त्यांना भीती वाटल्यामुळे त्यांनी त्यांच्या गाडीवर म्हणजे त्यांचा इरादा ठीक वाटत नसला त्यामुळे त्यांच्या गाडीवर त्यांनी काठी उगारली। त्याच्यामुळे त्या गाडीचा जो काच आहे तो त्याला क्रॅक्स आलेले आहेत। सदर अंमलदार यांनी पोलीस स्टेशनचे जे अधिकारी आहे PSI भोकरे रात्रपाळी अधिकारी होते ते त्यांच्या स्टाफसह तिथे पोहोचले। सदर इस्माला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणण्यात आलं। तिथे सुद्धा आणि जिथे त्याला पकडले तिथे सुद्धा तो वारंवार पोलिसांना धमक्या द्यायला लागला की तुम्ही मला पकडण्याची हिम्मत कशी काय केली, मी तुमची नोकरी खाऊन टाकेल, अशा पद्धतीने त्यांनी अरेरावीची भाषा तिथे वापरली होती। त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला आणून ब्रीथ अनालायझरनी त्याचा टेस्टिंग केलं असता त्याने दारू सेवन केल्याचं निष्पन्न झालं, परंतु पोलिसांसोबत अरेरावी हुज्जतबाजी आणि धक्कामुक्की करण्याचा त्याने प्रयत्न केला। त्यामुळे त्याच्या विरुद्ध पोलीस स्टेशन गणेशपेठ येथे 438/25 कलम 132 281 35(2) 125 अ भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 112 117 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदरचे वाहन कॉटन मार्केट झोन येथे जमा करण्यात आलेले आहे।
यामध्ये जे पोलीस अंमलदार आहेत त्यांच्या हाताला किरकोळ इजा झालेली आहे, त्यांची पण वैद्यकीय तपासणी करून त्या आरोपीविरुद्ध, आरोपीचं नाव आहे शोभित प्रभाकर मेश्राम, वय 45 वर्षे, राहणार गोपालनगर, पोलीस ठाणे प्रतापनगर असा त्याचा पत्ता आहे. तो एका साध्या बँकेमध्ये रिकव्हरी एजंटचं काम करत असतो, परंतु दारूच्या नशेमध्ये त्याने सदरचं हे कृत्य केलेलं आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे.